ठिकाणी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपलं उंच खडक बुद्रुक गाव अतिशय सुंदर आणि छान असं गाव आहे. प्रवरा नदीच्या तीरावरती वसलेलं आहे. प्रभू रामचंद्रांची ही पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि सद्गुरू यशवंत बाबांच्या वास्तव्याने प्रेरित झालेली भूमी प्रति अयोध्या श्री क्षेत्र राममाळ ही देवस्थानाची आपल्या गावाला ऐतिहासिक ओळख आहे. आणि या गावामधून अनेक भूमिपुत्र एस.जेड. देशमुख सर असतील, स्वर्गीय अण्णासाहेब देशमुख असतील, ही यासारखी माणसं या ठिकाणी आपल्या गावात जन्माला आली आणि त्यांनी आपलं नावलौकिक या गावाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि या गावामध्ये इथून माग असं कधी वातावरण झालेलं नाही. आणि ही जी काही दुई फळी तयार झालेली आहे आणि या दुई फळीचा फळीमुळं गावाची जर बदनामी होणार असेल, गावाचं जर नाव खराब होणार असेल, तर ते आमच्यासारखं माझ्यासारखा एक तरुण कधी सहन करणार नाही. आणि या निमित्तानं मी सर्वांना सांगू इच्छितो की आपणही या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी सलोख्याचं वातावरण ठेवावं. कुणीही ज्या काही गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टींचं एवढं मोठं राजकारण करून आणि गावाचं नाव खराब करू नये. आणि या सर्वांच्या सगळ्यांच्याच सहकार्यानं आपण हे गाव व्यवस्थित चालूयात. ज्यांना कोणाला राजकारण करायचं असेल त्याला पुढे इलेक्शन आहेत, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, अनेक इलेक्शन आहेत. जिथं ज्याला वाटेल तिथं त्यांनी राजकारण करावं, परंतु या शाळेचं, मंदिराचं किंवा गावाचं विकासामध्ये कुणी आडसर आणू नये. गावचा विकास खुंटला तर खुंटलाच. या पुन्हा गावामध्ये अशी कामं मिळणार नाहीत. आमदार साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना कामं देत आहेत. अजूनही लोकप्रतिनिधी आहेत, सर्वच जण काम देत आहेत, खासदार देत आहेत. पुढे उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य असतील ते या ठिकाणी कामं देतील आणि ते कामं आपल्याला सगळ्यांना मिळून करायचे आहेत. आज तुम्ही असा जर खोडा घालत असाल तर उद्या मला एक मी घालील. मग असं जेव्हा करीत राहिलं तर ते गावाचा विकास होणार नाही. आणि म्हणून तुम्ही मी करण्यापेक्षा आपण सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी या गावाचा विकास करावा, या गावाचं नावलौकिक करावं आणि अनेक चांगले कामं आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. आपल्या गावाच्या दृष्टीने मी आपणा सर्वांना या ठिकाणी आवाहन करेल आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो.